हा आवाज तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण याचा अर्थ काय आहे असा कधी विचार केला आहे का? आपल्या आयुष्यात 2 क्षण निश्चित असतात, जन्म आणि मृत्यू, आणि हे दोन्ही क्षण आपल्या हातात नाहीत, पण या दरम्यान जे काही घडते ते आपल्या हातात असते. कथेपासून सुरुवात करू. कदाचित ही कथा तुम्ही अनेकदा ऐकली असेल. एका माणसाला कॅन्सर झाल्याची बातमी समजते. त्याच्याकडे आता फक्त 30 दिवस उरले आहेत असे त्याला सांगण्यात येते. ही बातमी समजताच त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी तो जे काही काम करत असेल ते सर्व बाजूला ठेवून त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम करतो. सर्वप्रथम तो सर्वात खास अशा लोकांना भेटतो, जसे की त्याचे कुटुंब, त्याचे चांगले मित्र. त्याने आपले नेहमीचे सर्व काम, सर्व अनावश्यक गोष्टी सोडल्या आणि फक्त तेच केले जे त्याच्यासाठी खरोखर महत्त्वाचे होते. मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही तिथे असता आणि तुम्हाला 30 दिवसानंतर तुम्ही या जगात नसाल हे समजले असते, तर तुम्ही या वेळेत काय केले असते? स्वतःला विचारा, तुम्ही काय कराल? संपूर्ण जगाचे सुख दुःख, राग, चिंता, सोशल मीडिया सर्व काही नंतर निघून जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ती स्वप्न लवकरात लवकर पूर्ण कराल. जर तू ही कथा जगत असशील तर तुला सांगितले जाते की अजून 30 दिवस आहेत, पण जीवनाची खात्री नाही मित्रा. तो कधीही पुढच्या क्षणी नकळत आपल्याला संपू शकतो. मग आपण का थांबायचे? हे होईल मग मी हे करू का? कोणतेही काम करण्यासाठी वेळ निश्चित नाही. सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, दिवस असो किंवा रात्र असो, मित्रांनो, ती योग्य वेळ आहे आणि ती आत्ता आहे, आत्ताच आहे. संत कबीरजी दास म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगी, बहुरी करेगा कब. कबीर म्हणतात, जे काम उद्या करायचं आहे ते आज कर, आजचं काम आत्ताच कर, कारण जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून जे काही करायचं ठरवलं आहे ते आत्ताच करावं लागेल. एकदा गेलेली वेळ परत कधी येऊ शकत नाही. पैसा हा एक खेळ आहे, जेवढा मिळवता येईल तेवढा मिळवू शकता, परंतु वेळ हा मर्यादित आहे हेही लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो, आपली बरीच स्वप्न असतात, पण प्रत्येक वेळी योग्य वेळ आल्यावर आपण ते पूर्ण करू असे आपण स्वतःला सांगत असतो. पण सत्य हे आहे की योग्य वेळ कधीच येत नाही, वेळ फक्त जाते. काल परवा मी एक छान वाक्य ऐकले, प्रत्येकाला आपलं आयुष्य बदलायला वेळ मिळतो, पण वेळ बदलायला परत आयुष्य मिळत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एकाही क्षणावर विश्वास ठेवू नका, कारण वेळ कमी आहे आणि तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत. कोणाची वाट पाहू नका, तुमचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाका.